बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। गुरुवार दिनांक 16 व शुक्रवार दिनांक 17 एप्रिल या 2 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडला। या निमित्ताने मंदिरात दिवसभर धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 8 वाजता कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजा विधींनी झाली। त्यानंतर भक्तांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापूजा करण्यात आली। दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली व भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच ओटी भरणे व इतर धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते। या वर्धापन दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। यावेळी गावातील प्रत्येक गल्लीतील युवकांनी केक कापून महालक्ष्मी देवीचा वाढदिवस साजरा करत उत्सवात वेगळी रंगत आणली। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। आज आमच्या बिजगर्णी गावातील श्री महालक्ष्मी हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। सालाबाद प्रमाणे आज यावर्षी दुसरं वर्ष आहे। त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व नागरिकांनी तसंच युवक मंडळांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन अगदी व्यवस्थितरित्या पार पाडण्यात सगळे सक्षम ठरले। त्याचबरोबर आमच्या गावचे ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी तसंच सर्व युवक मंडळे ही सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हा उत्सव साजरा करण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा आहे। याचबरोबर प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक युवकांनी आपली आपली डॉल्बी जे लावून सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमच्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहकारी त्यांनी सुद्धा आम्हाला आमच्या गावाच्या या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो। याचबरोबर आम्ही पुढील वर्षी सुद्धा याच पद्धतीनं आम्ही हा उत्सव साजरा करणार आहोत। तरी सर्व ग्रामस्थांचे सर्व युवकांचे तसेच सर्व भगिनींचे आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडल्याबद्दल त्यांचे आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो। आज धार्मिक कार्यक्रम होते, त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम ओटी भरण्याचा कार्यक्रम तोच आज उद्या पण थोडा कार्यक्रम आहे। याचबरोबर प्रत्येकाने त्याची काळजीपूर्वक प्रत्येकाने हे करायला पाहिजेत, सेवा करायला पाहिजेत असं म्हणून आम्ही आमच्या संपूर्ण गावाच्या ह्यानं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। आमच्या गावामध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे म्हणजे दुसरं वर्ष चालू आहे या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे बर्थडे करणार आम्ही ह्या पद्धतीने सगळ्यांचं कमिटीचा निर्णय घेऊन आम्ही केलोय। पण कुणाला जास्त टायमिंग दूध लावून 8 वाजता बंद करायची टायमिंग एवढं मी सांगितलो, आम्ही थांबलो गेलो।